नमस्कार. संस्कृत टीचर या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. माझं नाव आहे सोनाली जाधव. संस्कृत टीचर हा चॅनल आपण खास करून जी मुलं आता संस्कृत शिकत आहेत 8वी 9वी 10वी त्यांच्यासाठी आणि त्यांच्या पॅरेंट्ससाठी, जेणेकरून त्यांच्या मुलांना काही गोष्टी शिकवता येतील त्यासाठी बनवला आहे. संस्कृतमध्ये आतापर्यंत आपण वेगवेगळे चॅप्टर्स पाहिले, त्यांचे अर्थ पाहिले, पोयम पाहिल्या म्हणजे सुभाषित माला वगैरे त्या पाहिल्या, त्यांचे अर्थ पाहिले, त्या बोलायच्या कशा, त्या रीड कशा करायच्या त्या आपण पाहिल्या. आता आपण सुरुवातीपासून जरा ग्रामर या विषयाकडे आपण लक्ष देऊया. ओके. प्रत्येक भाषेचा महत्त्वाचा विषय म्हणजे असतो व्याकरण. ओके. जर त्या गोष्टी आपल्याला व्यवस्थित समजल्या तर आपल्याला वाक्य बनवताना किंवा वाक्य रूपांतर करताना जो भाग असतो तो आपल्याला व्यवस्थितपणे करता येतो. ओके. संस्कृत भाषा ही नवीन असल्यामुळे तिचं जे व्याकरण आहे ते सुद्धा नवीन आहे तुमच्या सर्वांसाठी. पण ज्यांना मराठी व्याकरण येतं आहे, ओके, मराठी व्याकरणाचा ज्याचा बेस क्लिअर आहे, तर त्यांना संस्कृत व्याकरण समजणं हे खूप सोपं जाईल. तर आपण सुरुवातीपासून सुरुवात करतोय. ओके. म्हणजे ज्याला कोणाला संस्कृतचं नॉलेजच नाही आहे किंवा संस्कृत व्याकरणाची सुरुवातच माहिती नाही आहे, तर म्हणून आपण सुरुवातीपासून ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहोत त्या पाहणार आहोत. कारण मध्येच एखादा भाग उचलून घेतला तर तो तुम्हाला कळणार नाही, कारण तुमच्या बेसिक ज्या कॉन्सेप्ट असतात त्या क्लिअर झालेल्याच नसतात. त्याच्यामुळे मी एखादा जरी शब्द सांगितला की आता असं आपल्याला असं करायचं आहे, तर तुम्हाला ती गोष्ट कळणारच नाही. ओके. त्याच्यासाठी आपण संस्कृत व्याकरण हे स्टार्टिंगपासून बघणार आहोत. ओके. पहिला जो टॉपिक आहे व्याकरण विवेचन 1, म्हणजे हे तुमच्या 8वीच्या पुस्तकातलंच आहे, पण हे पुस्तक खूप जुनं आहे. ओके. महाराष्ट्र बोर्डचं हे पुस्तक आहे, पण हे पुस्तक खूप जुनं आहे. तर त्याच्यामधला हा भाग आहे. आपले विचार व्यक्त करण्यासाठी आपण भाषेचा उपयोग करतो. ओके. आपण भाषा केव्हा वापरतो? जेव्हा आपल्या मनात काही थॉट्स येतात, विचार येतात, तर आपण जर ते दुसऱ्यांना सांगायचं असतील आपल्याला, तर आपण काय करतो? आपण ते बोलून दाखवतो. ओके. त्यालाच म्हणतात की आपण भाषेचा उपयोग करतो. ओके. जर भाषा अवगत नसती, आपल्याला भाषा समजलीच नसती, तर आपण आपले विचार व्यक्त करू शकलो नसतो. प्रत्येक भाषा ही विशिष्ट नियमांनी बांधलेली असते. ओके. कुठलेही शब्द आणि कुठलीही अक्षरं दिलीत आणि तुम्ही काही वाक्य किंवा काही शब्द बनवलेत तर तसं चालणार आहे का? नाही. ओके. तुम्ही इंग्लिश भाषा शिकता तर तुम्ही ती वेगळ्या पद्धतीने बोलायची. कर्ता केव्हा घ्यायचा, कर्म केव्हा घ्यायचं, क्रियापद केव्हा घ्यायचं. मराठी बोलताना, हिंदी बोलताना किंवा कुठलीही लँग्वेज, स्पॅनिश असू द्या, इटालियन असू द्या, रशियन असू द्या, फ्रेंच असू द्या, प्रत्येक भाषेची एक बांधणी असते. ओके. एक फॉर्म असतो त्याचा. त्या सिक्वेन्समध्येच आपल्याला कर्ता, क्रियापद आणि कर्म वगैरे ठेवून आपण वाक्यरचना करतो. आणि हे जे नियम असतात, हे नियम म्हणजेच त्या भाषेचं व्याकरण. ओके. म्हणजे कुठला शब्द कर्ता कुठे ठेवायचा, कर्माच्या आधी की कर्माच्या नंतर, क्रियापद कसं असतं, वचन एकवचन कसे असतात, हे जे सगळे नियम असतात त्या नियमांनाच काय म्हणतात? त्या भाषेच्या नियमांना आपण म्हणतो व्याकरण. ओके. तुम्हाला एक गोष्ट इथे क्लिअर झाली की व्याकरण म्हणजे नक्की काय. आपण बोलतो व्याकरण शिकायचं आहे, व्याकरण कठीण आहे, पण व्याकरण म्हणजे नक्की काय? तर प्रत्येक भाषेचे त्याचे पर्टिक्युलर काही नियम असतात. ओके. तर त्या नियमांना आपण त्या भाषेचं व्याकरण म्हणतो. बोली भाषेमध्ये या नियमांबाबत थोडी शिथिलता चालू शकते. ओके. बघा, आपण टिपिकल जे मराठी ग्रामर शिकतो ते म्हणजे कर्ता, क्रियापद आणि कर्ता, कर्म आणि क्रियापद. ओके. पण आपण डेलीमध्ये जेव्हा एखादी भाषा बोलतो, रेग्युलर लाईफमध्ये ज्याला आपण बोलीभाषा बोलतो, ओके, तर त्या बोलीभाषेमध्ये फॉर एक्झाम्पल काहींची बोलीभाषा सपोज आगरी आहे, कोळी आहे, तर ती लोक हे एकदम टिपिकल करेक्ट मराठी बोलतात का? मराठी व्याकरणाचा बोलताना उपयोग करतात का? नाही करत. किंवा तुम्ही जर तुमच्या नेटिव्ह प्लेसवर म्हणजे गावी गेला तर तुम्ही गावी गेल्यावर अशी भाषा व्यवस्थित बोललेली ऐकता का लोकांकडून? नाही. तर ते कुठलेही कर्म, कुठेही क्रियापद कसंही टाकतात. म्हणजे बोलीची भाषा असते, ओके, त्यामध्ये हे नियम जास्त करून शिथिल असतात. शिथिल असतात म्हणजेच काय असतात? तिथे हे रूल जास्त वापरले जात नाही. तिथे तुम्ही असं कोणाला बोलायला जाणार नाही की बाबा नाही 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 तू पहिलं कर्ता घेतलास नंतर कर्म घ्यायला पाहिजे, तू उलटं वाक्य बोलस, असं आपण करेक्शन करतो का? नाही करत. इंग्लिशमध्ये पण आपलं थोडंफार तसंच होतं. इंग्लिश ग्रामर आपण शिकतो ते, पण जेव्हा आपण आपण डेली लाईफमध्ये जेव्हा आपण इंग्लिश भाषा मित्रमैत्रिणींसोबत बोलतो तेव्हा आपण टिपिकल असा विचार करत नाही की बाबा अरे हॅड लावायचं होतं, हॅजबीन लावायचं होतं. ओके. समोरच्याला समजतंय ना इथपर्यंत आपण पटकन एखादी गोष्ट बोलून जातो. त्यामध्ये आपण व्याकरणाचे दोष चेक करत बसत नाही. ओके. पण लेखन आणि वाचन या बाबतीत या नियमांचे काटेकोरपणे पालन करणे अपेक्षित आहे. बघा,
बोलताना तुम्ही कुठल्याही गोष्टी कुठेही उलट सुलट बोलू शकता, कारण भाषा ही अशी आहे, प्रवाही आहे. प्रवाही म्हणजे आपण जशी भाषेला फिरवू तशी ती भाषा फिरते. ओके, बोलताना आपल्याला सगळं चालतं उलटं सुलटं. ओके, पण जेव्हा आपण एखादी गोष्ट लिहितो, ओके, सो फॉर एक्झाम्पल जेव्हा तुम्ही इंग्लिश बोलता तुम्हाला एवढं काही जाणवत नाही बोलताना, पण जेव्हा एखादा मेसेज तुम्ही टाईप करता तेव्हा तुमच्या माइंडमध्ये लगेच येतं की वॉज टाकायचं आहे की इज टाकायचं आहे, हॅड टाकू की हॅज टाकू. सो ह्या गोष्टी ना आपण लिहिताना खूप बारकाईने बघतो, किंवा वाचताना आपल्याला एखादी गोष्ट वाचत असताना आपल्याला लगेच कळतं की नाही हे चुकीचं लिहिलेलं आहे, हे सेंटेन्स असं नाही बनायला पाहिजे, हे असं बनायला पाहिजे. सो व्याकरणाचा उपयोग आपण जास्त करून कुठे बघतो, जेव्हा आपण एखादी गोष्ट लिहितो किंवा एखादी गोष्ट वाचत असतो तेव्हा. म्हणून संस्कृत भाषेच्या व्याकरणाचा थोडासा अभ्यास आपल्याला इथे करायचा आहे. थोडासा म्हणजे भरपूरच करायचा आहे, पण सुरुवात आपण थोड्या अभ्यासापासून करूया. ओके, सो आय होप तुम्हाला बॅकग्राऊंड कळलं आहे व्याकरणाचा, की व्याकरण किती महत्त्वाचं आहे, कुठे महत्त्वाचं आहे आणि कुठे महत्त्वाचं नाही आहे. ओके, सो प्रत्येक भाषा जेव्हा तुम्ही नवीन शिकता, आता लहानपणापासून जर तुम्ही मराठी भाषा पहिल्यापासून शिकले तर तुम्ही सगळ्यात आधी काय शिकलाय, अ आ ई. ओके, म्हणजे तुम्ही वर्णमाला शिकता. सो प्रत्येक नवीन भाषा शिकताना तिची वर्णमाला शिकणं खूप महत्त्वाचं आहे. जर तुम्हाला अक्षरच माहीत नसतील तर तुम्हाला ती वाक्य वाचता येणार आहेत का, नाही. ओके, त्याच्यामुळे संस्कृतची सुद्धा एक वर्णमाला आहे. संस्कृत भाषेची वर्णमाला अत्यंत शास्त्र शुद्ध आहे. लहानपणापासून जे आपण अ आ ई किंवा क ख ग घ हे सगळं जे बोलत आलेलो आहोत, ओके, तर इथे तुम्हाला एक बेनिफिट मिळतो. जर तुम्ही मराठी आहात, महाराष्ट्रीयन, तर तुम्हाला एक बेनिफिट असतो की संस्कृत भाषा आणि मराठी भाषा ऑलमोस्ट थोडीफार सेम आहे. त्याच्यामुळे भरपूर अभ्यास त्या लोकांचा ऑलरेडी झालेला असतो, तुम्हाला लगेच गोष्टी समजतात. ओके, तर जर तुम्ही संस्कृतची वर्णमाला जर पाहिलीत, म्हणजे अ आ ई किंवा क ख ग घ, तर ती फक्त अक्षरांची मांडणी नाही आहे, तर त्याच्यामध्ये एक शास्त्र आहे. त्याच्यामध्ये तुमचे जे सगळे बॉडी पार्ट्स आहेत किंवा प्रत्येक अक्षर ह्या एकाच फ्रिक्वेन्सीमधलं असतं. ओके, ते कसं असतं ते तुम्हाला पुढे समजेल. भाषेचा सर्वात लहान घटक म्हणजे वर्ण. ओके, वर्ण म्हणजेच काय, म्हणजे भाषा बोलताना तुम्ही त्याच्यामध्ये शब्द असतात, अक्षरं असतात. ओके, त्याच्यानंतर वाक्यरचना असते, पण सगळ्यात छोटा जो घटक असतो म्हणजे आता हा संस्कृत शब्द आहे. ओके, संस्कृत सोडा, वर्णमाला घेऊया. पण वर्णमाला हा शब्द आहे, तर ह्या वर्णमाला शब्द ह्याला मी शब्द म्हणेन, पण शब्द कशापासून बनतो, तर अक्षरांपासून बनतो. मग ह्याच्यातला छोटा घटक काय आहे, हा व जे आहे हे काय आहे, व अक्षर आहे. पण ह्या वची पण जर मी फोड केली तर हा कसा बनतो, तुटलेला व म्हणजे हलंत व प्लस पूर्ण अ इज इक्वल टू व, हा असा बनतो. आपण लहानपणी एकदम सुरुवातीला जेव्हा आपण वर्णमाला शिकत होतो तेव्हा आपल्याला बाराखडीच्या पुस्तकात हे बघायला मिळायचं. तर हा जो तुटलेला व असतो म्हणजेच हलंत व, तो आपला असतो वर्ण. काय असतो, वर्ण. म्हणजे सगळ्यात छोटा जो पार्ट असतो भाषेचा त्याला काय म्हणतो आपण, वर्ण. जसं तुम्ही सायन्समध्ये शिकता की कुठलीही गोष्ट ही त्यातल्या छोट्या ॲटमपासून बनलेली असते, म्हणजे त्यांचा जो एंडिंग सबस्टन्स असतो तो ॲटम असतो. तसंच की ॲटमचं अजून आपण विभागणी करू शकत नाही. ओके, त्याला अजून आपण फोड करू शकत नाही. तसं भाषा जेव्हा असते तिचा सगळ्यात छोट्यातला छोटा पार्ट जो असतो तो वर्ण असतो, आणि त्याचं अजून आपण काय करू शकत नाही, अजून त्याची फोड करू शकत नाही, अजून त्याचं डिव्हिजन करू शकत नाही. सो महत्त्वाचं घटक की संस्कृत वर्णमालेत स्वर असतात आणि व्यंजनं असतात. ओके, स्वर म्हणजे तुम्हाला माहिती आहेत वॉवेल्स. ओके, तर बघा स्वरमध्ये काय काय आहे, अ ई उ ऋ ऋ ए ओ ऐ औ, हे 9 मूळ स्वर आहेत. ओके, आता तुम्ही बोलाल की ह्याच्यामध्ये मोठी ई नाही आहे किंवा आ नाही आहे, मोठा ऊ नाही आहे. ओके, तर त्याचं रिझन आहे. ओके, संस्कृत भाषेमध्ये 9 मूळ स्वर आहेत. म्हणजे बघा अ आणि आ ह्याच्या दोघांमध्ये जर इथे आ टाकला असता तर हा जो आ आहे तो हा अ पासूनच बनलेला आहे, कारण त्याचं जो मूळ रूप आहे ते अ आहे, आणि इथे तुम्हाला फक्त मूळ रूप दिलेली आहेत. ओके, आता पुढे बघा त्यांनी एक्सप्लेन केलं त्यांचा मुद्दा, तो आ म्हणजे जे वरती टाकलेलं नाही आहे ते त्यांनी खाली मेन्शन केले. आ ई उ आणि रू हे 4 जे आहे ते अनुक्रमे म्हणजे लाईकवाईज जो आ आहे तो अ पासून, मोठी ई आहे ती छोटी ई पासून, मोठा ऊ छोट्या ऊ पासून, आणि मोठा रू जो आहे तो छोट्या रू पासून, यांचे दीर्घ स्वर आहेत. काय आहेत, दीर्घ. ओके, दीर्घ म्हणजे मोठे. ओके, अनुस्वार
आणि विसर्ग. अनुस्वार म्हणजे तुमचा हा आणि विसर्ग म्हणजे हा आहा. हे जे दोन स्वर आहेत ते नेहमी स्वरांच्या आधारेच राहतात. ओके, म्हणजे हे जे दोन्ही वर्ण आहेत ते स्वरांच्या आधारित. म्हणजे तुम्ही फक्त डॉट देऊ शकता का? आता मी फक्त असा डॉट दिला आणि तुम्हाला समजेल का की तो आहे? नाही. किंवा मी फक्त दोन असे विसर्ग दिले तर तुम्हाला समजेल का की काय? नाही. म्हणजे ह्यांना स्वराची गरज लागते. स्वर म्हणजे काय तुमचं झालं इथे जर तुम्ही टाकला तेव्हा तुम्हाला कळणार की त्याच्यामुळे हे काय आहेत, हे दोन्ही वर्ण स्वरांच्या आधारे राहतात आणि म्हणून त्यांना स्वराश्रित म्हणतात. स्वर प्लस आश्रित अशी संधी होते इथे. म्हणजे स्वरांच्या आश्रित मी नेहमी ह्या डॉटला म्हणजे अनुस्वाराला आणि ह्या विसर्गांना नेहमी स्वरांचा आधार लागतोच. ओके, फक्त जर ते असे लिहिले तर त्यांना काही अर्थ मिळत नाही व्याकरणाच्या दृष्टीने. त्याच्यामुळे त्यांना स्वराश्रित म्हणतात कारण ते स्वरांच्या आश्रिताने राहतात. ओके, आणि हा वरचा पॉईंट समजला तुमचा की हे जे आहेत ते दीर्घ आहेत आणि हे जे आहेत ऱ्हस्व स्वर आहेत. पण ह्या ऱ्हस्व स्वरांपासूनच हे दीर्घ स्वर बनतात. पुढे आपण बघायची व्यंजने. ओके, सो व्यंजने एकूण किती आहेत? 33 व्यंजने आहेत. आता तुम्ही लहानपणी ज्या बाराखडीत बघितलं असेल तर तुम्ही असं बघितले क ख ग घ च छ ज झ ट ठ ड ढ ण त थ द ध न प फ ब भ म. ओके, लहानपणी आपण काय करायचो, हे जे एंडिंग्स आहेत ते आपण विचारातच घ्यायचो नाहीत, किंबहुना आपण बघायचोच नाही त्याच्यानंतर. कारण आपण मराठी शिकताना किंवा वाक्यरचना करताना ह्या दोन वर्णांचा उपयोग कधी केलाच नाही आहे. त्याच्यामुळे आपल्याला त्याचं इम्पॉर्टन्स नाही माहिती आहे. पण तुम्ही आता सुरुवातीपासून ही गोष्ट खूप व्यवस्थित लक्षात घ्या की संस्कृतमध्ये यांना खूप महत्त्व आहे. ओके, त्यांना अनुनासिक असं म्हणतात आणि त्यांना प्रचंड महत्त्व आहे. त्याच्यामुळे यांना अजिबात इग्नोर करायचं नाही आपल्याला संस्कृत शिकताना. सो एवढं गोष्ट कळलं तुम्हाला. आता ह्या लोकांनी ना ही जी मांडणी आहे ती कशी केली ती बघा. ही मांडणी समजणं तुम्हाला खूप महत्त्वाचं आहे. क ख ग घ घ ही पहिली जी मांडणी आहे, फर्स्ट स्टेप, त्याच्यामध्ये हा जो पहिला वर्ग आहे, ओके, पहिला वर्ग बोलते. ओके, पहिला जो वर्ण आहे त्याला काय म्हणतात? क. हे जे पहिले आहेत ना ते बघा सगळीकडे तुम्हाला दिसतंय. तिथे मग हा जो पहिला आहे क म्हणून इथे झाला क वर्ग. इथे पहिला कोण आहे? च, मग इथे झालं च वर्ग. इथे पहिला ट, मग ट वर्ग, त वर्ग, प आणि प वर्ग. पुढचे मच्या पुढे त्यांनी नाही घेतले, त्याच्या मागे कारणं आहेत. ओके, सो तुम्हाला एवढं समजलंय. जर तुम्हाला व्याकरणामध्ये जेव्हा मी पुढे पुढे व्याकरण शिकवेन, ओके, संधी वगैरे शिकवताना मी डायरेक्टली तुम्हाला म्हणेन की क वर्गातला. मग क वर्गातला म्हणजे तुम्हाला समजलं पाहिजे क वर्गात कोण कोण येतं? क ख ग घ ङ. जर मी तुम्हाला म्हटलं ट वर्गातला शब्द, मग तुम्हाला समजलं पाहिजे ट ठ ड ढ ण. त्याच्यामुळे ज्यांची आता बाराखडी किंवा आता व्यंजनं पाठ नाही आहेत त्यांनी प्लीज ही पाठ करा. लहान मुलासारखं बोलायचं क ख ग घ ङ च छ ज झ ङ ट ठ ड ढ ण. हे सगळं पाठ करायचं आहे तुम्हाला. ओके, ज्यांचं पाठ आहे त्यांना काही टेन्शनच नाही. आणि तुम्हाला महत्त्वाची गोष्ट इथे दिसते का की या सगळ्यांना हलंत आहेत. दिसतोय तुमचा पाय मोडलेला आहे. म्हणजे हे व्यंजन आहेत. कोणीही चुकूनही इथे फक्त क लिहायचा नाही. फक्त क याचा अर्थ असतो त्याच्यामध्ये स्वर जॉईंट झालेला आहे असा करून. क प्लस झाल्यावरच हा शब्द तयार होतो. आणि आपण व्यंजन बघतो, व्यंजन म्हणजे त्याच्यामध्ये स्वर नाही आहेत, हा नाही आहे आपला. ओके, त्याच्यामुळे नेहमी तुटलेला कच इथे येणार सगळीकडे. ठीक आहे, समजल्या तुम्हाला सगळ्या गोष्टी मी इथे तुम्हाला सांगतेय कारण त्या खूप गरजेच्या आहेत. तुम्हाला 10वीपर्यंत तुमचा संस्कृत विषय न्यायचा आहे. तुम्ही संस्कृत विषय का घेतलाय? कारण तुम्हाला त्याच्यात स्कोअर करायचं आहे. तुम्हाला माहिती आहे तो स्कोअरिंग सब्जेक्ट आहे. ओके, त्याच्यामुळे हे ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या लक्षात ठेवा. पुढे बघूया. याशिवाय य व र ल श श स ह अशी सुटी 8 व्यंजने आहेत. म्हणजे हे तर तुम्हाला माहितीच आहे, पण ह्याच्या व्यतिरिक्त एवढी सुद्धा 8 व्यंजने अजून आहेत. ओके, आणि अशा प्रकारे 5 व्यंजने, 5 5 25 म्हणजे ही 25 व्यंजने 25, आणि जी खालची काय आहेत ही 8 व्यंजने. ओके, अशी करून टोटल किती व्यंजने असतात आपल्या? 33 व्यंजने असतात. कळलंय तुम्हाला? आता ह्यांना वेगळं का ठेवलं हे आपल्याला नंतर शिकायचं, पण तुम्हाला एवढं बेसिक कळलेलं आहे. ओके, सो आज आपण काय काय शिकलो बेसिकमध्ये की भाषा किती महत्त्वाची आहे, भाषेत व्याकरण कसं येतं, त्याच्यानंतर संस्कृत वर्णमालेमध्ये स्वर आणि व्यंजन आहेत. जी भाषा असते त्यातला सगळ्यात लहानचा घटक जो असतो वर्ण. वर्ण म्हणजे मी तुम्हाला सांगितलं आहे का एकदम जो छोट्यातला छोटा पार्ट असतो ज्याचं डिव्हिजन होत नाही.
त्याच्यानंतर स्वर बघितले, स्वरमध्ये आपण मूळ स्वर 9 हे बघितले आणि अ इ ऊचे हे दीर्घ काय असतात, स्वर असतात. त्याच्यानंतर स्वराश्रित म्हटलं, बघा मी पुढच्या वेळेला शिकवताना म्हणणार की स्वराश्रित आलेत, मग तुम्हाला असं नको तिथे प्रश्न पडायला की बाबा स्वराश्रित म्हणजे काय. त्याच्यासाठी मी तुम्हाला ही बेसिकपासून व्हिडिओ बनवते. ओके, कारण प्रत्येक वेळेला पॉसिबल होत नाही ते सांगायला की स्वराश्रित म्हणजे असं आणि तसं. त्याच्यामुळे सुरुवातीपासून बेसिकपासून तुम्ही व्याकरणाच्या व्हिडिओ पहा. कितीही कंटाळा आला तरी तुम्ही सुरुवातीपासूनच्या व्हिडिओ स्किप करू नका, डायरेक्टली पुढे उडी मारू नका. ओके, भले वेळ जाईल चालेल, पण तुम्हाला ते व्यवस्थित कळेल. त्याच्यानंतर व्यंजनं बघितली. व्यंजनेमध्ये आपण ह्याला ना डायरेक्टली क च ट त प असं सुद्धा म्हटलं जातं. ओके, आणि त्याच्यानंतर आपण सुट्टी बघितली, 8 व्यंजने आणि अशी करून 33 व्यंजने. हे तुम्हाला बेसिकली समजलेलं आहे. सो जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. तुम्ही व्हिडिओ बघता लाईक करतच नाही, का करता असं? तुम्हाला नाही आवडत का व्हिडिओ? आवडते ना, तर प्लीज लाईक करा. त्याच्यामुळे मला खरंच खूप छान वाटतं की एवढ्या मुलांना ही गोष्ट व्यवस्थितपणे समजलेली आहे. ओके, आणि ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा, कारण याच्यामध्ये तर पैसे तर काही जात नाहीत आपले, फ्री ऑफ कॉस्ट आहे. ओके, त्याच्यामुळे प्लीज सबस्क्राईब करा चॅनलला, बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन येतं त्यावेळेला. ओके, तुमच्याच चांगल्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे की तुम्ही तुमच्या ज्या मित्रमैत्रिणी आहेत त्यांना तुम्ही व्हिडिओ प्लीज शेअर करत जा. तुमच्या ग्रुप, तुमचं व्हॉट्सअप, तुमचं इंस्टाग्राम वगैरे वॉटेवर जे तुम्ही सोशल वेबसाईट वापरता त्याच्या थ्रू तुम्ही ह्या व्हिडिओ जास्तीत जास्त मुलांपर्यंत पोहोचवा, कारण शेअरिंग इज केअरिंग. ओके, मी खूप कमी मुलांना ओळखते जे संस्कृत शिकतात, मी त्यांच्यापर्यंतच पोहोचू शकते, पण तुम्ही तुमच्या मित्रांपर्यंत लवकरात लवकर पोहोचू शकता. त्याच्यामुळे तुम्हीच हे काम करू शकता पुढे जाऊन. ओके, त्याच्यामुळे प्लीज शेअर करा सगळ्यांसोबत हा व्हिडिओ. आणि तुमचे काही डाऊट्स असतील तर तुम्ही नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये जा आणि कॉमेंट करा. ओके, थँक्यू सो मच.